सांगावर आपण पाहतोय पिंपरी चिंचवड आणि परिसरातील क्राईम न्यूज। दहशत पसरवण्याच्या उद्देशाने तरुणावर केले कोयत्याने वार। दिनांक 10/2/2026 रोजी दुपारी 2:45च्या सुमारास केशवनगर मराठी शाळेच्या समोर कायोडी रोड चिंचवड व गावडे जलतरण तलाव चिंचवड या ठिकाणी घडलेली घटना। फिर्यादी केशवनगर मराठी शाळेचे समोरून जात असताना आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी त्याच्या हातातील कोयता दहशत पसरवण्याच्या उद्देशाने घेऊन हवेत भिरकावून दहशत पसरवीत जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर त्यांनी फिर्यादीला आरोपी क्रमांक 2 व 4 यांच्या स्विफ्ट कारमध्ये जबरदस्तीने बसवून कारमध्ये जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपी क्रमांक 1 यांनी फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने व आरोपी क्रमांक 4 याने त्याच्या हातातील लोखंडी कड्याने फिर्यादीच्या डोळ्यावर वार केले व त्यानंतर त्यांनी फिर्यादीला गावडे जलतरण तलाव चिंचवड गाव येथे नेऊन तेथे देखील फिर्यादीला नमूद आरोपी क्रमांक 1 ते 7 यांनी आपापसात संगनमत करून फिर्यादीला लाथाबुक्क्याने मारहाण केली। फिर्यादी आशुतोष संतोष वराडे वय वर्ष 22, आरोपी विकी अनिल घोलप वय वर्ष 31, मयूर अनिल घोलप वय वर्ष 33, शुभम विनायक चौधरी वय वर्ष 29, आदित्य अशोक चव्हाण वय वर्ष 29, मंगेश नंदकुमार सांगळे वय वर्ष 27, प्रसाद उर्फ सोन्या मारुती साबळे वय वर्ष 23, समीर कोंडीराम भोईर हे 7ही आरोपी अटक आहेत। धारदार हत्यार दाखवून धमकी देऊन दुकानदारांकडून केली खंडणीची मागणी। एप्रिल 2023 ते जून 2023 दरम्यान तसेच 25/12/2025 रोजीपासून दिनांक 9/2/2026 रोजीपर्यंतच्या दरम्यान बारामती ॲग्रो चिकन अँड एग्स शिवशक्तीनगर पाण्याच्या टाकीजवळ थेरगाव पुणे येथे आरोपी याने फिर्यादीच्या बारामती ॲग्रो चिकन अँड एग्स शिवशक्तीनगर पाण्याच्या टाकीजवळ थेरगाव पुणे येथून मी या एरियातील भाई आहे, आत्ताच मोक्यातून जामिनावर आलो आहे असे बोलून 500 रुपये खंडणीची मागणी केली व सदरचे पैसे ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात स्वीकारले। तारीख 9/2/2026 रोजी 10:15च्या सुमारास आरोपी यांनी त्याच्या हातात धारदार हत्यार घेऊन फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन दमदाटी करून 500 रुपये खंडणीची मागणी तसेच हातातील धारदार हत्यार फिरवून परिसरात दहशत माजून फिर्यादीकडून 500 रुपये रोख खंडणी म्हणून स्वीकारले आहे। फिर्यादी प्रतीक संभाजी लगड वय वर्ष 21, आरोपी विक्की रामप्रसाद मल वय वर्ष 45 आरोपी अटक आहे। जोडप्यांची व्यवहारावरून झाली आर्थिक फसवणूक। दिनांक 24/3/2023 ते दिनांक 25/10/2024 रोजीपर्यंत वेळोवेळी सेक्टर नंबर 16 राजे शिवाजीनगर चिखली तालुका हवेली जिल्हा पुणे येथे आरोपीच्या राहत्या घरी घडलेली घटना। आरोपी यांनी फिर्यादीस बस क्रमांक TS 08 UH 4940 त्यानंतर बस क्रमांक 2 TS 13 UC 4899 तिसरी बस H 14 GD 8008 बस क्रमांक 4 MH 14 GD 8800 या बस फिर्यादीस विकत देतो असे सांगून सदरच्या बस या आरोपींनी स्वतःच्या मालकीच्या आहेत असे भासवले व सदर गाड्यांचे RTOचे खोटे सिक्के मारलेले व बनावट कागदपत्रे फिर्यादीस दाखवून त्या बदल्यात फिर्यादी व त्यांची पत्नी पायल तानवडे यांच्याकडून एकूण 51,45,000 रुपये RTGS ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात सदरच्या बस फिर्यादीस विकत दिल्या नाहीत तसेच फिर्यादीचे घेतलेले पैसे परत न करता त्यांचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली आहे म्हणून फिर्यादी रवींद्र विठ्ठल तानोडे वय वर्ष 50 आणि आरोपी संजय नारायण पवार, सागर संजय पवार, सुवर्णा संजय पवार आरोपी अटक नाही। पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला। दिनांक 10/2/2026 रोजी रात्री 2च्या सुमारास साई पॅलेस हॉटेल देहू फाटा आळंदी चरोली रोड आळंदी देवाची पुणे आरोपी क्रमांक 1 ते 7 तसेच आरोपी क्रमांक 7 व 8 यांनी त्यांच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एकूण 17 पीडित महिलास पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून व्यवसाय करून घेऊन त्यांच्याकडून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका भागवित असताना मिळून आले। तसेच आरोपी नंबर 5 व 6 हे पैशाच्या बदल्यामध्ये वेश्यागमन करताना 51,070 रुपये किमतीचे मुद्देमालासह मिळून आले असून फिर्यादी महेश भारत लाडे वय वर्ष 28, आरोपी कृष्णा सुरेश पाटील वय वर्ष 35, राजमोहन शेट्टी वय वर्ष 52, संजय अमीन बावरी वय वर्ष 25, साबीर अख्तर अली वय वर्ष 31, आरोपी भरत दत्तात्रय बिराजदार वय वर्ष 27, विक्रम हिरा वड वय वर्ष 32, हॉटेल चालक पद्मलोचन दास उर्फ कालूसेठ, हॉटेल मालक अवधूत गाडवे यांना अटक केली आहे।
एका महिलेने वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक शिष्टाचार सभ्यतेचा भंग केला. दिनांक 10/2/2026 रोजी सोमाटणा फाटा ते तळेगाव रोडच्या डाव्या बाजूला असलेल्या गोपाळ सायकल टाउन नावाच्या दुकानाच्या शेजारी सिमेंटच्या रोडवर आरोपी महिला यांनी वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून शब्द उच्चारून सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करून सार्वजनिक शिष्टाचाराचा सभ्यतेचा भंग होईल असे कृत्य केले. फिर्यादी उदयकुमार बाळासाहेब भोसले वय वर्ष 40, आरोपी लता बाबू दौंडकर वय वर्ष 43, लता सिद्धेश्वर सूर्यवंशी वय वर्ष 41. आरोपी अटक नाही. एका टोळीने विनाकारण एका तरुणावरती केले कोयत्याने वार. दिनांक 9/2/2026 रोजी सायंकाळी 7च्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरी परिसरातील फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत कुसुम प्लायवूड दुकानाच्या समोरील पायरीवर सार्वजनिक शौचालय पत्रासेड अजंठानगर येथे गप्पा मारत बसले असताना अचानक विनाकारण राहत्या घराच्या परिसरातील आरोपी क्रमांक 1 त्याने 2 अनोळखी साथीदार यांनी संगनमताने विनाकारण फिर्यादी शिवीगाळ करून फिर्यादीला आरोपी क्रमांक 1 याने त्याकडील कोयत्याने फिर्यादीवर वार करून फिर्यादीच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर दुखापत केली. म्हणून फिर्यादी पृथ्वीराज गोविंद मुंडे वय वर्ष 19, आरोपी प्रसाद नामुळते वय वर्ष 25, 2 अनोळखी इसम वय अंदाजे 20 ते 25 वर्षे. आरोपी अटक नाहीत. एका वाहन चालकाने हायगईने वाहन चालवून केला मोटरसायकलचा अपघात. दिनांक 8/2/2026 रोजी रात्री 9:30च्या सुमारास पुणे नाशिक हायवेवर नागेश्वर हायस्कूल मोसी पुणे या ठिकाणी फिर्यादी यांची होंडा कंपनीची SP 125 डिस्कवर मोटरसायकल नंबर MH14 LW 4957 या मोटरसायकलवरून मुलगी साक्षी व मुलगा सिद्धार्थ कुमार यास घेऊन जात असताना पुणे नाशिक हायवेवर नागेश्वर हायस्कूल मोसी येथे त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या महिंद्रा कंपनीचा पिकअपवरील चालक नमूद आरोपी याने त्याच्या ताब्यातील वाहन हायगईने बेदरकारपणे वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवून फिर्यादीच्या मोटरसायकलीस पाठीमागून धडक देऊन फिर्यादीला रोडवर पाडून फिर्यादीच्या पायाच्या घोट्याजवळ डाव्या पायाच्या गुडघ्याखाली मुक्कामार लागण्यास व मुलगा सिद्धार्थ कुमार याच्या उजव्या बरगड्या फ्रॅक्चर असून फुफ्फुस डॅमेज करण्यास कारणीभूत झाला आहे. म्हणून फिर्यादी चंदन कोमलकांत झा वय वर्ष 38, आरोपी अक्षय मल्हारी बोर वय वर्ष 32. आरोपी अटक नाही. महिलेकडे आढळले बेकायदेशीर कोकेन व अंमली पदार्थ. दिनांक 9/2/2026 रोजी काशीद पार स्कोडा शोरूम समोर सार्वजनिक रोडवर पिंपळे गुरव या ठिकाणी आरोपी हिने तिच्या ताब्यातील 11.450 ग्रॅम मेफेड्रॉन व 9.73 ग्रॅम कोकेन असा 2,60,000 रुपये किमतीचा माल अनाधिकाराने बेकायदेशीररित्या विक्रीकरिता कब्जात बाळगला असल्याचा मिळून आला. त्यांच्याकडे मिळून आलेल्या मालाबाबत विचारले असता त्यांनी सदर अंमली पदार्थ हा आरोपी क्रमांक 2 याच्याकडून आणला असल्याचे सांगितले. म्हणून फिर्यादी आशिष ज्ञानदेव बनकर, पोलीस हवालदार, आरोपी विना दीपक शुक्ला वय वर्ष 64. आरोपी अटक आहे. तपशील पाहिजे असलेले आरोपी शाहीद. एका टोळीचे जुगार साहित्य घेतले ताब्यात. दिनांक 10/2/2026 रोजी 10:50 सुमारास खालुंबरे गावच्या हद्दीत HP चौकाजवळ असलेल्या कोर्ट यार्ड हॉटेलच्या गेटच्या बाजूस तळेगाव रिक्षा स्टँडच्या पाठीमागे झाडांच्या आडोशास आरोपी हे लोकांना काळा पिवळा 5 स्टार कार्डवर पैसे लावून जुगार चालवित असताना आढळले. आरोपी क्रमांक 1 व 2 हे रोख रक्कम 3,250, जुगार खेळण्याचे साहित्य व डमी मोबाईल हँडसेट असे एकूण 5,250 रुपये रकमेच्या मुद्देमालासह मिळून आले आहेत. तसेच आरोपी क्रमांक 3 ते 5 हे पळून गेले आहेत. म्हणून फिर्यादी बाळासाहेब एकनाथ बोरकर, आरोपी अजित बाक्सुल्ला सुलेमानी वय वर्ष 30, सागर बंटी मालवे वय वर्ष 20, शिवदास रतन पवार, बाबा आणि शहीद अशी आरोपींची नावे आहेत. या होत्या पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील क्राईम न्यूज. पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील क्राईम न्यूज जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.